नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज आपण एका सिरियस विषयावर बोलणार आहोत. मी म्हणजे हे सगळं अवॉइड करायचं आहे आणि आपल्याला काही बोलायचं नाही, ह्याच्यावर काही रिॲक्शन द्यायचं नाही आहे, असंच मी ठरवलं होतं. बट असं समजू नका की मी कोणाला प्रत्युत्तर देत आहे किंवा कोणाचं समर्थन करत आहे, असं काहीही नाही आहे. मी कोणाच्याही भानगडीत नाही आहे, मला कोणाच्याही भानगडीत पडायचंही नाही आहे. म्हणजे हे जे काही चाललं आहे ना यूट्यूबवर, ते मला अजिबात आवडत नाही आहे आणि इट इज टोटली अनएथिकल. म्हणजे हे जे लोकांना यूट्यूबच्या पॉलिसीज आणि हे ते वगैरे काय काय सांगतायत ना, त्यांनी स्वतःला हे पहिले बघितलं पाहिजे की ते जे करतायत आता सध्या, जे त्यांची जी पर्सनल गोष्टी आहेत, ज्या पर्सनल ग्रजेस आहेत, पर्सनल इश्यूज आहेत एकमेकांशी, ते जे चव्हाट्यावर आणतायत आणि लोकांना बोर करतायत. लिटरली ज्यांना आवडतं, जे लोक असे मजा घेतात दोघांच्या भांडणाची आणि असं सगळं जे क्रिंज कंटेंट ज्यांना आवडतं ते लोक ते एन्जॉय करतायत. बट अदर दॅन दॅट, पब्लिक बोर होत आहे. पब्लिकला तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये किंवा तुमचं दोन यूट्यूबर्सचं एकमेकांबरोबर काय चाललं आहे काय नाही ह्याच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. आणि हे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण डिप्रेशनच्या आणि ह्याच्या त्याच्या अशा मोठमोठ्या गोष्टी करून आपण किती संत आहोत आणि आपण किती म्हणजे लोकांना प्रीच करू शकतो, आपलं रिॲक्शन चॅनल सोडून आता आम्ही व्लॉगिंग चॅनल चालू केलं आहे, त्यामुळे आम्ही आता व्लॉगरसारखं बोलणार, आम्ही लोकांना प्रीच करणार, आम्ही पण तेच कंटेंट करणार. म्हणजे हे लोक उद्या आमच्यावरती रिॲक्शन देतील आणि मग परत आम्ही ह्यांच्यावर केस करणार आणि कसले कसले दावे वगैरे करणार. असं म्हणजे जे तुम्ही लोकांना ज्ञान देत आहात ना, ते कुठेतरी बंद करा, बस करा ते आता. मंडळी, मला जितकं माहिती आहे, यूट्यूब हा प्लॅटफॉर्म लोकांसाठी एक विरंगुळा आहे. त्यांच्यासाठी एक रोजच्या दगदगीतून असं काहीतरी वेगळं आणि हलकं फुलकं काहीतरी बघायला ऐकायला मिळावं म्हणून ते यूट्यूबवर येतात. अजून स्ट्रेस घेण्यासाठी ते येत नाहीत. ठीक आहे. तर आम्ही जेव्हा कोणावर रिॲक्शन देतो, जेव्हा रोस्ट करतो, तेव्हा ते हलकं फुलकं कॉमेडी असतं किंवा थोडं फार समोरच्याचं खेचणं असतं. म्हणजे आपण जे बोलतो ना, एकमेकांची खेचणं, तर तसं थोडंफार असतं. ते फन वेमध्ये असतं, ते मजा मस्तीसाठी असतं. त्याला इतकं सिरियस रूप नसतं द्यायचं आणि ते देऊही नये. त्याच्यामुळे मग हे सगळं मजाच निघून जाते त्या गोष्टीतली. सो माझं फक्त एवढंच मत आहे की हे ना सगळे जे कोर्ट कचेऱ्या आणि असं तसं, हे असं काही नाही आहे. हा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठीच दिला गेलेला आहे की तुम्ही डिस्कस करू शकता, पण लाईट हार्टेडली. इथे असं कायदे कानून शिकवायला बसण्याचं हे तुमचं काम नाही आहे. जे ज्यांचं काम आहे ते करतील. आणि इथे जे कोणी यूट्यूबर्स आहेत, जे यूट्यूबवर आलेले आहेत, ज्यांनी ह्या प्लॅटफॉर्मला चूज केलं आहे आपलं करिअर म्हणून किंवा आपली रोजीरोटी म्हणून, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी काय करावं काय नाही करावं. ते सगळे यूट्यूबचे टर्म्स अँड ॲग्रीमेंट साईन करूनच इथे आलेले आहेत. तर त्यांना पूर्ण ज्ञान आहे की आपण सोशल प्लॅटफॉर्मवर आहोत आणि सोशल प्लॅटफॉर्मवर असल्यावर आपलं लाईफ आपण पब्लिक करण्याचा निर्णय आपण स्वतःहून घेतलेला आहे. आणि जर ते कोणाला पटलं नाही तर तुम्ही पब्लिक केलेल्या गोष्टीवर आपलं मत मांडण्याचा अधिकार दुसऱ्यांनाही आहे. त्यामुळे इथे कोणी कोणाला हरॅस करत नाही आहे आणि कोणी कोणाला डिप्रेशन वगैरे आणण्याचा प्रयत्न करत नाही आहे आणि कोणीही डिप्रेशनमध्येही येणार नाही आहे. आणि ते तुम्ही जे एक्झाम्पल वगैरे दिलत ना, ते वालटीचं, त्याचं रिझन वेगळं होतं, तिच्या मरणाचं रिझन वेगळं होतं. मला ते कोण प्रकरणच माहिती नव्हतं. ते तुम्ही कुठून तरी उकरून काढलं आणि कुठचं तरी घेऊन आलात आणि ते सांगायला लागलात ते उदाहरण. पण ते उदाहरण टोटली तुम्ही जे बोलताय त्याच्याशी त्याचा काहीही दूरचा दुरान्वय संबंध नाही आहे. अशा गोष्टी तुम्ही जर एकमेकांशी असं जोडायला लागलात ना, तर मग कुठच्या कुठे पोचेल आणि मग त्याला काही बेसच राहणार नाही. म्हणजे असं तर मग खूप गोष्टी आहेत ज्या आपण एकमेकांशी कनेक्ट करू शकतो आणि आणायचं तर म्हणजे ते ओढावून घेतलेलं डिप्रेशन घेऊ शकतो. आम्ही पण घेऊ शकतो. मला पण डिप्रेशन येते तुमच्या हे जे तुम्ही जे चालवलं आहे ना यूट्यूबवर, फालतूची भांडणं आणि एकमेकांचं उणीधुणी काढणं आणि एकमेकांना ज्ञान देणं आणि तुला बघ मी कसं करते, मी तुझे जाऊन त्याला सांगते, त्याचं बघ कसं करते, त्याला मी पेटवते, हे जे चाललं आहे ना ते बघून आहे ना मलाही डिप्रेशन येतं आहे. तर मग मी आता काय करावं? तुमच्यावर केस फाईल करावी?
इतकं सोपं नाही आहे ते आणि इतकं नसतं. इतकं जर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्हाला जर डिप्रेशन यायला लागलं ना, तर मग तुम्ही या प्लॅटफॉर्मसाठी बनलेलेच नाही आहात. आणि प्लीज अशा या फालतू आयडिया, हे सुसाईडच्या आयडिया आहे ना, तुम्ही लोकांना देणं बंद करा. कारण तुम्हाला जर माहिती असेल ना, तर अशा आयडियाज देणं, असं म्हणजे काहीतरी तुम्ही असं सांगा वगैरे, हे खूप मोठ्या गोष्टी आहेत. या टर्म्स ज्या तुम्ही यूज करता ना, त्या खूप मोठ्या आहेत आणि त्या टर्म्स फक्त यूज करणं हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. माणूस काही हॅरॅस वगैरे झालेला नाही आहे, जर खरंच तो हॅरॅस झालेला आहे तर त्याने ऑलरेडी ॲक्शन घेतली असती. का त्यांना काय कळत नाही आहे? ते काय आत्ता आलेत, काल आलेत यूट्यूबवर, ज्यांना तुम्ही टॅग केलं आहे ते कालचे यूट्यूबर्स आहेत? नाही, ते पण बऱ्याच वर्षापासून आहेत. त्यांचे तुमच्यापेक्षाही जास्त सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना तुमच्यापेक्षाही जास्त एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही कोण आले त्यांना शिकवणारे? त्यांना ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहिती आहेत, काय करायचं काय नाही करायचं. आणि त्यातला एक व्यक्ती तर ते सगळं करून झालेला आहे. ते तर सगळ्यांना माहिती आहे ना. माझं चॅनल जाऊन परत आलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या व्हिडिओमार्फत हे ओपनली लोकांना सांगत आहात की जे म्हणजे नाही आहे. तुम्ही अशा केसेस करून ह्यांना अडकवू शकता. म्हणजे तुमच्या मनात ती गोष्ट नाही आहे त्या यूट्यूबर्सच्या की हॅरॅसमेंटचं वगैरे, पण तुम्हाला जर ह्यांना अडकवायचं आहे तर तुम्ही हे हॅरॅसमेंट वगैरे असं दाखवू शकता. फॉल्स असं कार्ड प्ले करू शकता, हॅरॅसमेंटचं कार्ड प्ले करू शकता. अशा आयडियाज तुम्ही त्यांना द्यायला जात आहात, अशा आयडियाज तुम्ही त्यांना ओपनली देत आहात. तर वेल अँड गुड, गो फॉर इट आणि जे होईल ते होईल. आय डोंट केअर. मी माझं काम करायला इथे इंडिव्हिज्युअली आलेली आहे. माझं काम मी इंडिव्हिज्युअली करत राहणार. मी कोणत्याही ग्रुपचा किंवा कोणाचाही पार्ट नाही आहे. ना मी ह्या ग्रुपचा पार्ट आहे, ना मी त्या ग्रुपचा पार्ट आहे. माझं इंडिव्हिज्युअल चॅनल आहे. माझी जी विचारशक्ती आहे, माझं जे मत आहे ते माझं स्वतःचं आहे. ठीक आहे. आणि मला हे कधीच पटलेलं नाही की मी कोणाच्या बोलण्यावरून कुठल्या गोष्टी कराव्यात किंवा कोणाच्या सांगण्यावरून काही करावं. आता मी तुम्हाला बेसिक कन्फ्यूज नाही करत आहे. मी तुम्हाला बेसिक आयडिया देते की हे सगळं कशावरून आणि कुठून सुरू झालं. मला एका मोठ्या यूट्यूबर ताईंचा मेसेज आला. त्या मला शोधत होत्या सगळीकडे. त्या माझा कॉन्टॅक्ट काढण्याचा प्रयत्न करत होत्या कारण मला स्ट्राईक बसली होती. ठीक आहे. तर त्यांचा हेतू प्युअर होता की त्यांनी मला हेल्प करावी, म्हणून त्या माझा कॉन्टॅक्ट शोधण्याचा प्रयत्न करत होत्या. किंवा त्यांना हेल्प पण करायची होती आणि त्यांना थोडं कंटेंट पण गोळा करायचं होतं की काय चाललं आहे. कारण तो एकदम हॉट टॉपिक होता आणि त्या एखाद्याच्या मागे नाही लागत. त्या कंटिन्यूस वेगवेगळे व्हिडिओज बनवतात. त्यामुळे त्यांना तो वेगळा व्हिडिओ बनवायचा होता. एक माणूस स्ट्राईक देत सुटला आहे, तर त्यांनी ज्याला स्ट्राईक दिली आहे त्या व्यक्तींना त्या कॉन्टॅक्ट करत होत्या. तर त्यातलीच एक मी होती. तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. पण त्यांनी जोवर मला कॉन्टॅक्ट केला तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. कारण मी ऑलरेडी म्हणजे मला जी काउंटर नोटिफिकेशनची वगैरे जी प्रोसेस करायची होती ती लिगली मी केली होती. त्यामुळे मला त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा नव्हती. रादर त्या मला काही मदत करूच शकत नव्हत्या. कारण ह्याच्यात कोणीच कोणाला काही मदत नाही करू शकत. कारण हे सर्वस्वी यूट्यूबच्या हातात असतं. तर मी त्या ताईंना थँक्यू म्हणाली. विषय तिथेच संपला. ओके. त्यानंतर आम्ही जे एका कष्टीमे सवार लोक जे होतो, ज्या म्हणजे काही यूट्यूबर्सना जी स्ट्राईक पडली होती रिॲक्शन व्लॉगर्सला, त्यांचा आम्ही एक ग्रुप फॉर्म केला आणि त्यामध्ये आम्ही एकमेकांना निव्वळ मोरल सपोर्ट देत होतो. कारण आम्हाला माहिती होतं की आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला आपली लढाई स्वतःलाच लढायची आहे. त्यामुळे कोणाचे परत आले, माझे तर सगळं चॅनलच परत आलं. कोणाचे एक दोन, आणि मी एकटीच व्यक्ती होती जिचं पूर्ण चॅनलच उडालं होतं आणि बाकीच्यांचं तर एक दोन दोन असे व्हिडिओ उडाले होते. तर ते त्यांचं करत होते, मी माझं करत होती आणि मग माझं चॅनल वगैरे परत आलं. आणि मग जो त्या आमच्या ग्रुपमधले जे लोक होते त्या लोकांनी म्हणजे मला शाउटआउट वगैरे दिला आणि त्या लोकांनी सगळेच खुश होते. तुम्ही पण खुश होतात. खूप लोकांनी कॉमेंटमध्ये वगैरे मेन्शन केलं. खूप लोकांनी अप्रिशिएट केलं. खूप लोक खुश झाली. म्हणजे खरंच ज्या लोकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं ते लोक माझ्या पाठीशी उभे आहेत आणि उभे राहणार. तर ह्या ताईंना मी मी मेसेज केला सेईंग दॅट की मला असं वाटलं की मी त्यांना सांगावं की बाबा माझं चॅनल परत आलं आहे. कारण त्यांनी मला त्यावेळेला कॉन्टॅक्ट केला होता फॉर वॉट एव्हर रिझन्स. तर म्हणून मला असं वाटलं की मला एकदा त्यांना सांगावं की बाबा माझं चॅनल परत आलं आहे, गॉसिप गर्ल इज बॅक. तर मी त्यांना हा मेसेज केला. त्याच्यावरती त्यांनी मला शाबासकी दिली आणि म्हणजे असं सांगितलं व्हेरी गुड असं वगैरे, आणि आता तू बिंदास कर, नाव टॅग घेऊन करायचं, असं करायचं तसं करायचं. त्यांनी आपलं मला त्यांचे ॲडवायसेस दिले. मी ऐकले, त्यांना थँक्यू बोलली. त्यानंतर
त्यांनी मला सांगितलं की म्हणजे तुझा आयडल नीट चूज कर, तू ज्या लोकांबरोबर आहेस त्या लोकांबरोबर म्हणजे बरोबर नाही आहे ते लेवल काय म्हणतात ते लेवल सोडून पातळी सोडून वागतात वगैरे असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांनी असं कोणाचं नाव नव्हतं घेतलं, त्यांनी फक्त असं म्हणजे इन जनरल मेन्शन केलं होतं. तर मी त्यांना फक्त इतकंच म्हणाली, तर ताई तुम्ही ऐकत असाल आणि मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही मला प्लीज सांगा. तर मी त्यांना इतकंच म्हणाली की ते माझे फ्रेंड्स आहेत आणि त्यावेळेला ते माझ्या पाठीशी उभे होते, तर मी त्यांना सोडू नाही शकत. म्हणजे मला आता माझं काम झालं आहे म्हणून मी त्यांना असं टाटा बाय बाय तू कोण मी कोण असं नाही करू शकत. ते काही म्हणाल्या की ठीक आहे मग स्वतःची लढाई म्हणजे त्यांनी ते स्वतःचंच काहीतरी ते जसं त्यांना सवय आहे की आपलं ज्ञान पाजळायची तसं त्यांनी आपलं ज्ञान पाजळलं. आणि सिन्स हे लोक माझे फ्रेंड्स होते ह्यांना मी त्यांचे स्क्रीनशॉट्स दाखवले, मी कबूल करते कारण हे माझे फ्रेंड्स होते. आणि त्यांना जो अर्थ काढायचा आहे तो त्यांनी काढला. त्यांनी स्वतःचा इंडिव्हिज्युअल काय स्वतःचं मला माहितीच नव्हतं की ह्यांचा ऑलरेडी पर्सनल काहीतरी प्रॉब्लेम्स चालू आहेत, ज्यांचे काहीतरी इश्यूज चालू आहेत, ते एकमेकांचे ऑलरेडी असे ग्रुपमध्ये आहेत आणि अगेन्स्ट आहे. जसं मी सांगितलं मी कोणत्याच ग्रुपचा वगैरे काही पार्ट नाही आहे. तर त्यामुळे ताई तुम्ही जे हे म्हणता ना की मी लोकांना एकाचं 2 करून वगैरे सांगितलं, मी कोणाला काही सांगितलंच नाही. मी स्क्रीनशॉट्सच पाठवले. मी वर्बली किंवा लेखी कोणाला काही बोललीच नाही की बघा हे तुमच्याबद्दल असं बोलतायत किंवा तसं बोलतायत. त्याच्यामुळे मी काहीतरी बोलली आहे आणि माझे शब्द फिरवले गेले आहेत आणि माझं शब्दांचा वेगळा अर्थ काढला गेला आहे किंवा तुमच्या शब्दांचा वेगळा अर्थ काढला गेला, असं होणंच शक्य नाही. कारण मी कोणाला वर्बली काही बोललीच नाही आहे. जे पण आहे ते मी स्क्रीनशॉट पाठवले आणि ज्या स्क्रीनशॉटवरून ज्याला जो अर्थ घ्यायचा होता त्यांनी तो घेतला. आणि मग लोकांना माहीत असूनही त्या लोकांनी एकमेकांची उणीधुणी काढली, एकमेकांच्या गोष्टी चव्हाट्यावर आणल्या. कारण हे प्रकरण आतच आपल्यामध्येच राहायला पाहिजे होतं. ते तुम्ही दोघांनीही मिळून, मी म्हणेन दोघांनी, ह्या साईडच्यांनी पण आणि त्या साईडच्यांनी पण चव्हाट्यावर आणलं, ज्याची गरजच नव्हती. आणि ते आता इतक्या पर्सनल लेवलवर गेलं आहे आणि इतकं चिघळलं आहे की त्याला कुठे काही पारावारच उरलेला नाही आहे. बस मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की काय झालं होतं आणि कुठे माझं इन्व्हॉल्वमेंट झालं आणि कुठे मी त्याच्यामध्ये काय झालं की ज्यांचे इगो हर्ट झाले, काही लोकांचे इगो हर्ट झाले कारण का मी त्यांचं ऐकलं नाही. आणि काही लोकांचं ह्या साईडला पण इगो हर्ट झाले कारण का दुसरे लोक त्यांच्या अगेन्स्ट मला भडकवत आहेत असं ह्यांचं मत झालं. तर त्यांचं ते पर्सनल जे गोष्टी होत्या त्या पर्सनल गोष्टीमध्ये मी कुठेतरी अडकले गेले, ज्याची काही गरजच नव्हती. तर मला फक्त माझी बाजू क्लिअर करायची होती आणि तुम्हाला इतकंच सांगायचं होतं की मी कशातच नाही आहे. ह्यापुढे जर कोणी माझं नाव घेता चाललं आहे चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी दोन्ही बाजूने, तरीही माझी इन्व्हॉल्वमेंट काय आहे, कुठपर्यंत होती हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बस त्यासाठीच मला इतकंच तुम्हाला सांगायचं होतं आणि हे क्लिअर करायचं होतं. ह्यापुढे मी माझं काम करत राहणार. ज्यांना जे करायचं आहे, जे लोक म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही आहे, पण मग खोदून दुसरीकडे जाऊन दुसऱ्यांचे कान बिन भरणं हा फालतू वेळच आहे ना का. म्हणजे मग तुमच्या बोलण्याला काहीच अर्थ उरत नाही की तुमच्याकडे वेळ नाही आहे. कारण मग तुमच्याकडे वेळ नसता तर मग असे हे फुकटचे उद्योग करण्यामध्ये तुम्ही आपला म्हणजे अमूल्य वेळ वाया घालवला नसता. ठीक आहे, तर मला तितकंच सांगायचं होतं. आणि आता जे ह्यांचं काही चाललं आहे जे पर्सनल लेवलवरती कोण कोणाचा नवरा काढताय, कोण कोणाची मुलं काढताय वगैरे, ही माझी कॅटेगरी नाही, ही माझी लेवल नाही आणि ह्यामध्ये मी पडू इच्छित नाही. तर ज्यांना जे समजायचं आहे ते तुम्ही समजून घ्या. मला जितकं फ्रेंडशिप आणि जितक्या गोष्टी करायच्या होत्या त्या मी केल्या. माझी इन्व्हॉल्वमेंट फक्त त्या स्ट्राईक रिलेटेड गोष्टीपर्यंतच होती. त्यामध्ये कोणाचे इगो हर्ट झाले असतील आणि कोणी स्वतःचे पर्सनल गोष्टी मग आता काढायला लागलं असेल त्यानंतर माझा कोणाशी संबंध नाही आणि मी कोणाचंही समर्थन करत नाही आणि कोणालाही पाठिंबा देत नाही. हे एक गोष्ट फिक्स करा. आणि ह्यापुढे जर माझं कोणी नाव घेत असेल तर काइंडली इग्नोर. ज्यांना जे करायचं आहे करू. आता मी कंट्रोल नाही करू शकत कारण मी किती वेळा तरी लोकांना सांगितलं की माझं काही नाही आहे बाबा, माझं चांगल्या वाईटासाठी कशातही नाव घेऊ नका, तरी लोक घ्यायचं ते घेतात आणि उगाचच मला त्याच्यामध्ये ड्रॅग करतात. तर तुमचं चालू द्या, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. मी आता माझं साईडने क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही माझं कितीही नाव घेतलं काहीही घेतलं तरी पण
जर कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघावा, म्हणजे त्यांना काय परिस्थिती आहे आणि कुठपर्यंत माझी इन्व्हॉल्वमेंट आहे हे कळेल. सो बी इट. कारण जसं म्हणतात की आपण फक्त स्वतःला कंट्रोल करू शकतो, आपण दुसऱ्याला कंट्रोल नाही करू शकत. तर त्यांना लखलाभ. आणि मी माझं चॅनल असंच चालू ठेवणार आहे, मी माझं रिॲक्शन देत राहणार आहे. आणि प्रत्येकाची स्टाईल ही वेगवेगळी असते, त्याच्यामुळे कोणी कोणाला सांगू नये की तू हे नको करू, तू असं नको करू. कारण कोणी कोणाला कितीही सांगितलं तरी पण तुम्ही त्यांच्यासारखे नाही होऊ शकत आणि ते तुमच्यासारखे नाही होऊ शकत. आणि जर तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून जर तुम्ही तुमची स्टाईल बदलायचा प्रयत्न केला तर मग तुमचं काम तितकंच कन्व्हिन्सिंगली नाही दाखवू शकत, कारण ती तुमची ओरिजिनल स्टाईल नाही आहे. तर त्यामुळे कोणी कोणाला हे असे सल्ले देऊ नका की तू असं काम केलं पाहिजे, तू तसं काम केलं पाहिजे, तू हेच बोललं पाहिजे, तू हे नाही बोललं पाहिजे. तुम्ही 1 महिन्यातनं 1 व्हिडिओ टाकता त्याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी तेच करावं. आम्ही तुम्हाला कुठल्या गोष्टीला सांगत नाही की तुम्ही काय करावं काय नाही करावं, तर तीच अपेक्षा तुमच्याकडनं आम्ही करतो की तुम्ही पण आम्हाला सल्ले देऊ नयेत की आम्ही काय करावं काय नाही करावं. ठीक आहे. तर मला फक्त इतकंच बोलायचं होतं. आय होप तुम्हाला समजलं असेल. आज मी खूप पकवलं तुम्हाला. आज या चॅनलवरती पॉडकास्ट येणार नाही, पण नक्कीच तुम्ही गजाली गँगला व्हिजिट करा. आता मी थोड्याच वेळात तिथे जिम्मा 2चा रिव्ह्यू पोस्ट करणार आहे, तर तुम्ही तो एन्जॉय कराल अशी अपेक्षा आहे माझी. तर तिथे जाऊन चेकआउट करा आज. ह्या चॅनलवरती आपलं रेग्युलर रिॲक्शन बेस्ड पॉडकास्ट उद्या येईल. तर उद्या भेटूया आपण नवीन विषयासोबत, नवीन इंटरेस्टिंग विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा. लव यू ऑल. बी विथ मी गाईज अँड जस्ट बी युअर सेल्फ. मच लव. गॉड ब्लेस यू.